हॅलो गाईज, जी आता ट्रेन 1 महिना बंद होती अहिल्यानगर ते बीड, ती परत चालू झाली. कारण की काही कारणामुळे बंद होती, ती आता परत चालू झाली. आणि तिचा जो टायमिंग असतो तो 12 वाजता असतो, पण आता बघू शकता 1:30 वाजले. तर 2 दिवस झाले, आज दुसरा दिवस चालू झालेली ट्रेन आहे. बघा, आता आलेली. आणि पब्लिक बघू शकता 2 दिवसामध्ये इतका रिस्पॉन्स आलेला आहे. आणि खूप स्लो आली, कारण की काम चालू होतं, त्याच्यामुळे ह्यांना वाटलं असेल की आता फास्ट घेऊन उपयोग नाही. कारण की मध्ये कोणी पण ट्रॅकमध्ये किंवा काही पण असं प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे जरा 2 दिवस झालं ट्रेन लेट येते. काल 3:30ला आली होती ना, आज 1:30 वाजता आली. थोडा थोडा वेळ कमी 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 लेट, म्हणजे थोडा थोडा कव्हर करते ती. म्हणजे 1.5 तास अगोदर आली आज कालच्यापेक्षा. आता उद्या किती वाजता आहे माहीत नाही, किती वाजता होतो. नाही नाही तर बघा आले आता रात्री नगर यायचं. आता आम्ही इथून खाली उतरतो. स्टेशनवरती काम भरपूर राहिले ह्या साईडला, इलेक्ट्रिकचे खांब वगैरे, म्हणजे लाईटीचे खांब, सॉरी. आणि बाकी ओव्हरऑल काम बघू शकतो तुम्ही, लाईटीचं झालेलं दिसतंय आपल्याला. आम्ही तिघच उतरलो फक्त स्टेशनला, आहे ना. बाकी कोण दिसत नाही, सगळे मला वाटतं पुढे झाले. हां, आम्ही हा रुमाल आणलाय, एकदम आता ऊन लागते. इथून आम्हाला आता चालत जायचंय, नंतर मी तिथून बघू भेटून. नाही, आपल्या इकडून उतरायचं. चल, हिरवा झेंडा तो हिरवा झेंडा त्यात ते हे म्हणतात की चला आता काही प्रॉब्लेम नाही. त्या सिम्बॉल आहे त्या हिरव्याचं, काय बघा समोर एक हिरवा फ्लॅग हे केलं आहे, मागे केलं फ्लॅग, म्हणजे तो एक सिम्बॉल आहे की आता ट्रेन तुम्ही घेऊन जाऊ शकता पुढे, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही फक्त 3 जणच उतरलो, बाकी कुणीच नाही उतरलो. बाकी जेवढे काय मध्ये बसले ते पुढच्या स्टेशनला पुढे उतरते माहीत नाही.